तर नादखोळ्यामध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे चिकन, तेही वेगळ्या पद्धतीने। चला तर मी चिकनला आधी थोडंसं हळद आणि मीठ लावून धुवून घेणार आहे। चला तर मी आता याला थोडासा मसाला लावून देणार आहे। मी घेतलंय मीठ, मी धुताना लावलं त्यामुळे आता मी थोडंसं घेतलंय। हे आहे गरम मसाला, हे आहे धना पावडर आणि हे आहे थोडंसं लाल तिखट। आता मी दही घालणार आहे। आता मी याच्यात थोडंसं बघा अशा प्रकारे आपल्याला एक जीव करायचा आहे। आता मी लिंबू पिळते। हे बघा मी याच्यामध्ये 2 टोमॅटो, 3 कांदे आणि लसूण आणि अद्रक हे अशा प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचे। थोडंसं ब्राऊन कलर येईल। याच्यामध्ये घेतलंय मी थोडेसे खसखस, तीळ, काजू आणि मगज बी। याला मी भिजत ठेवले होते आणि अशा प्रकारे याची पेस्ट केली। हे बघा भाजून झाले आपलं। आता मी एक प्लेटात काढणार आहे। असं करायला लागलं तर 2 करायचे। हे घेतले आपण भाजून घेतलेलं मिश्रण, त्यामध्ये मी कोथिंबीर घालून हे बघा मी वाटून घेतले मिक्सरमध्ये अशा प्रकारे बारीक। आता मी कुकर ठेवला आहे आणि आज मी चिकन कुकरमध्ये बनवणार आहे। 2 माप तेल घालणार आहे मी। आजचं चिकन मी कुकरमध्येच करणार आहे, म्हणजे डायरेक्ट फोडणी देणार आहे। 2 ते 3 माप तेल घातले मी, 3 नाही म्हणजे 2.5 माप असेल। तेल गरम झालं की आपल्याला हा मसाला टाकायचा जो आपण वाटून घेतलेला आहे। हे बघा हा मसाला टाकायचा आहे आपल्याला अशा प्रकारे। हे बघा असं थोडंसं लाल मसाल्याला म्हणजे तेल सुटेपर्यंत आपल्याला असं थोडंसं भाजून घ्यायचं आहे। जेव्हा मसाला आपला तेल सोडेल ना तेव्हा मग आपल्याला समजायचं की मसाला भाजत आला आहे आपला। त्यानंतर मी यात ॲड करणार आहे जे मी पेस्ट वाटली होती, काजू, तीळ आणि मगज बी आणि खसखस। असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला। आता मी यातमध्ये हे बघा हे आहे लाल तिखट आणि त्यात मी आपला घरचा मसाला घातला आहे आणि धना पावडर आणि हळद मसाला। हे बघा साईडून तरी यायला लागली तेलाची, आपला मसाला जवळजवळ भाजत आलाय। आता आपण यात चिकन टाकणार आहोत। हे मी ठेवले साईडला। हे बघा आता मी चिकन घालणार आहे। हे बघा वर खाली करून घ्यायचं आपल्याला। हे बघा कोथिंबीर टाकली आहे।
बघा दिसायला किती छान दिसत आहे. चला मग तुम्ही पण एकदा ट्राय करा, झटपट, म्हणजे शिजवायची गरज नाही, काही नाही. आपण डायरेक्ट फोडणी दिली तिथून. चला तर मग आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. चला चला तर मग आपण बघूया भाजी कशी झाली. बघा किती मस्त दिसते, बघून तोंडाला पाणी सुटते की नाही. खायलाही कशीच टेस्टी आहे. याला वेळ लागणार नाही आपल्याला बनवायला. मी 5-10 मिनटात माझं झालं आहे आणि जास्त पण त्याला हे नाही केलं. तुम्ही बघितले साहित्यही जास्त नाही घेतलं. हे बघा चिकन पण व्यवस्थित शिजले. चला तर मग तुम्ही पण तयारीला लागा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी अजून नवीन काहीतरी तुमच्यासाठी घेऊन येणार.